उपमहापौर संजय घाडींनी आयुक्त अश्विनी भिडेंना पत्र लिहिले। मुंबई शहरात घर द्या अशी मागणी त्यांनी पत्रातून केली। दहिसरहून येताना ट्रॅफिकचा त्रास होतो। पत्रात उल्लेख करण्यात आलाय अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्यासाठी घाडींचे प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। भायखळ्यामध्ये महापौरांच्या बंगल्या शेजारी अतिरिक्त आयुक्तांचा बंगला आहे। राणीबागेतील रिक्त बंगल्यावर उपमहापौर संजय घाडी यांची नजर असल्याची माहिती आहे। उपमहापौरांच्या मागणीवर महापालिकेचा काय निर्णय होणार याकडे लक्ष असेल। मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दहिसरहून मुंबई शहरात येताना होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याचं सांगत शहरामध्ये शासकीय निवासस्थानाची मागणी केली। यासाठी त्यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिले। राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांच्या रिक्त बंगल्याची मागणी त्यांनी केल्याची माहिती समोर आली आणि या मागणीवर महापालिका प्रशासन काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागले। प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। या संदर्भातले आणखी काही सविस्तर तपशील देतील शिल्पा। विक्रांत, आपण जर पाहिलं तर उपमहापौर जे आहेत मुंबई महानगरपालिकेचे संजय घाडी यांनी थेट अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात दहिसरवरून येताना ट्रॅफिकचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे मला मुंबई शहरामध्ये घर द्या अशी मागणी केलेली आहे। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका थोडं थांबवतो। आपल्यासोबत उपमहापौर संजय घाडी स्वतः फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। संजय, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूज मध्ये। काय आपली नेमकी मागणी आहे? त्या पत्रात आपण नेमकं काय म्हटलेलं आहे? मी 25 जून 2026 ला माननीय आयुक्त अश्विनीताई भिडे यांना पत्र दिलं होतं आणि मागणी केली होती की राणीच्या बागेमध्ये म्हणजे वीर जिजामाता उद्यानामध्ये अतिरिक्त आयुक्त माजी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडम यांचं आणि तो उपमहापौर म्हणून मला किंवा माझ्या नंतर जे असणारे कोण येणारे उपमहापौर होते यांना मिळावा अशी मी मागणी केली होती। याचं कारण असं की मी राहतो दहिसरला, अगदी एक नाक्याच्या इथे, तिथून यायला 2 तास आणि घरी परत यायला 2 तास, असे 4 तास मला प्रवास करावा लागतो आणि त्याच्यामध्ये असणारं ट्रॅफिक, पावसाळ्यात त्या ट्रॅफिक त्याच्यामध्ये अधिक प्रमाणात वाढ होते आणि याच्यामुळे ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जो वेळ पाहिजे किंवा गाठी भेटी असतात, काही ठिकाणी महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये प्रश्नांसाठी भेटी, काही आकस्मिक घटना घडतात। आपण आता पाहिलं असाल की 11 जणांचे मृत्यू झाले, तिथे पोहोचणं हे थोडंसं सोयीचं व्हावं या दृष्टिकोनातून रिकामी असणारा बंगला हा मिळावा अशा प्रकारची मी मागणी केली होती। आणि ह्या प्रवासामध्ये होतं कसं की मी हेही मागणी केली होती आयुक्त मॅडम की मुंबईचे रस्ते समतल असावेत। या संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने आपण सर्व न्यूजनी त्याला प्रसिद्धी दिली होती, परंतु त्याच्या ह्या असमतोल असलेल्या रस्त्यामुळे आपले शारीरिक पण आपल्याला त्रास होतो, मानसिकही त्रास होतो। त्यामुळे अशा प्रकारचं निवासस्थान माझ्या सकट पुढे येणाऱ्या उपमहापौर असतील त्यांना मिळावा। कारण मुंबई महानगरपालिकेचा प्रोटोकॉल असा आहे, महापौर, त्यानंतर उपमहापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांपर्यंतच्या सगळ्या मंडळींना निवासस्थान मुंबई शहरामध्ये जवळपास आहेत। त्यामुळे त्यांना कार्यक्रम असतील, मीटिंग्स असतील, भेटी असतील, नागरिकांच्या प्रश्नासाठी कार्यालयात बसणं हे थोडं सोयीचं होतं। ही अशी माझी साधी रास्त मागणी होती। बरं घाडीजी, एक प्रश्न यातून असा पडतो की तुम्ही मागणी केलेली आहे, कदाचित ती मान्य होईल, तुम्हाला मुंबई शहरामध्ये निवासस्थान उपलब्ध करून दिलं जाईल, पण मुंबईकर नागरिक सुद्धा आहेत ना जे सुद्धा दहिसरला राहतात, त्यांची ही समस्या कोण सोडवणार? त्यांनाही ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतोय, त्यांनाही शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल। घाडीजी 100% मान्य, 100% मान्य आहे। ही देखील सोडवावी यासाठी मी आयुक्तांना जवळजवळ 1-1.5 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं की मुंबई शहरातल्या दहिसर पासून ते कुलाब्यापर्यंत आणि कुलाब्यापासून ते मुलुंडपर्यंत जे आपले हायवेचे जे रस्ते आहेत ते आपण पाहाल तर असमतल आहेत सगळे, कुठे कुठे पॅचेस आहेत, कुठे कुठे खड्डे आहेत आणि हे काम सोपं आहे समतल रस्ते करण्यासाठी आणि त्यासाठी आयुक्त मॅडमनी सकारात्मक भूमिका घेण्याचं ठरवलंय। मला म्हणाल्या त्या की आपण पावसाळ्याच्या नंतर याचं सरफेसिंग करून घेऊ आणि रस्ते आपण चांगले समतल करून घेऊ, ज्यामुळे आपल्या ज्या गाड्या आहेत सर्व प्रकारच्या 2 चाकी असतील आणि 4 चाकी या सुलभ रीतीने जातील आणि ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासन, MMRDA, मुंबई महानगरपालिका हे सगळे मिळून ह्या इथे मेट्रो आहे, भुयारी मेट्रो आहेत, त्याचप्रमाणे वाहतुकीच्या अनेक वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आपण। आणि घाडीजी, असं आहे की हे प्रयत्न अनेक वर्ष सुरू आहेत, मुंबईकरांच्या नशिबी असलेले ट्रॅफिक काही जात नाहीये। अर्थात आपण उपमहापौर आहात, आपल्याला कदाचित मुंबई शहरामध्ये घर दिलं जाईल, आता आयुक्त मॅडम काय निर्णय घेत आहे ते पाहावं लागणार आहे, मात्र मुंबईकरांच्या नशिबी असलेली ही समस्या नेमकी कधी संपणार?
आता एक साधारणतः मला वाटतं 29-30 पर्यंत आपले जे मोठे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हाती, म्हणजे एक दहिसर पासून ते ठाण्यापर्यंतचा भुयारी रस्ता आहे, अनेक मेट्रोचे भुयारी मेट्रो आहेत, मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे, मेट्रो 12 पर्यंतचे, हे सगळे जर जसं होईल तसं, आणि नागरिकांनी देखील आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोठ्या प्रमाणावरती जर उपयोग करायला सुरुवात केली तर बऱ्यापैकी ह्या मुंबई शहरातल्या ट्रॅफिकवरती कंट्रोल होईल. तसंच आता चौथी मुंबई आपण देखील इथे एक पालघर साईडला या बाजूला करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे देखील मुंबईत येणाऱ्या जो संख्या आहे नागरिकांची ती देखील मर्यादित होईल. आणि सर्व प्रकारे आपण सर्वांनी मिळून, महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, मुंबई महानगरपालिका यांनी मिळून या ट्रॅफिकवरती आपण काम करतो, त्याला लवकर यश येईल अशी मी देखील प्रार्थना करतो. नाही, अर्थात आता तिन्हीकडे तुमचीच सत्ता आहे, त्यामुळे हे लवकर होणं अपेक्षित आहे. मुंबईकर सुद्धा त्याच प्रतीक्षेत आहेत. आणखी एक प्रश्न आता राजकारणाच्या अनुषंगाने असा पडतोय, जर तुम्हाला भायखळ्यामधलं निवासस्थान मिळालं, तुम्ही तिकडे गेलात, तर तुमचा जो मूळ वॉर्ड आहे दहिसरमध्ये, तिथं सामान्यांशी असलेला संपर्क तुमचा तुटणार नाही का? त्यासाठी पुन्हा तुम्हाला यावं लागणार नाही का? प्रवास करावा लागणार नाही का संजयजी? नाही, असं कायमस्वरूपी तिथेच राहायचं असं नाहीये. माझं इथे घर आहे दहिसरला, अनेक वर्ष मी इथेच राहतोय आणि उपमहापौर होऊन देखील 4 महिने झाले तरी देखील मी माझ्या दहिसरमध्येच निवासस्थानात राहून नागरिकांचे 2 दिवस शनिवार रविवार मी सुट्टी असते त्यावेळेला इकडे देतो आणि 4 दिवस तिकडे असतो. त्यामुळे माझ्या ह्या वेळेचं नियोजन देखील मी तसं करू शकेन की या 7 दिवसातले 4 दिवस इकडे महानगरपालिकेत, 3 दिवस आपण इकडे वॉर्डामध्ये देऊन नागरिकांचे प्रश्न आपण पाहिलं सर. मी माझ्या वॉर्डमध्ये पावसाळी विजिट देखील केलेलं, नाल्याच्या पहिला प्रत्यक्ष गेलो, वृक्षांच्या फांद्या छाटणीच्या काळाला मी जातो, भर पडलं तिथे स्वतः उपलब्ध असतो. नागरिकांना, माझ्या वॉर्डमधल्या मतदारांना मी कुठेही भेटणार नाही असं होणार नाही. शिवाय माझी पत्नी संजना गाडी आहे, माझे कार्यकर्ते या वॉर्डमध्ये आहेत. अगदी कुठेही छोटा मोठा कचरा पडला तरी व्हॉट्सअपवरनं मला तक्रार आली तर त्याची दखल घेऊन माझे R-Northचे अधिकारी आणि कर्मचारी त्याच्यावरती काम करत असतात. त्यामुळे वॉर्डमधल्या माझ्या मतदारांचा आणि नागरिकांचा माझ्या कामावरती पूर्ण विश्वास आहे. बरं, आपल्याला हे भायखळ्यातलं जे निवासस्थान आपण म्हणताय ते जर मिळालं तर मुंबईकरांसाठी ते कसं फायद्याचं असू शकतं, कसं मुंबईकरांच्या हिताचं ते आहे, त्याविषयीची थोडी माहिती. मुंबईकरांना कसं आहे की जे मला भेटायला येतात, ज्यांचे प्रश्न असतात, छोटे मोठे मंडळी येतात, यांच्यासाठी वेळ येऊ शकेल. मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे लवकरचे कार्यक्रम असतात, त्याला आपण वेळेवरती उपस्थित होऊ शकतो. आणि एक वाहतुकीत माझा वेळ वाचले तो वेळ मी नागरिकांच्या प्रश्नांसाठी, कामांसाठी मी देऊ शकेन असं माझं प्रामाणिक मत आहे. बरं, धन्यवाद संजय गाडीची सविस्तर बातचीत आपण पुढारी न्यूजची केली. आपलं नेमकं काय म्हणणं आहे ते पोहोचवलं, त्यासाठी आपण आता ज्या बंगल्याची, ज्या निवासस्थानाची मागणी केलेली आहे ते कदाचित आपल्याला मिळालं तर आपला जो वेळ वाचेल तो मुंबईकरांच्या हितासाठी, मुंबईकरांसाठी म्हणून वापरला जाईल अशी इच्छा मुंबईकरांची असेल, अशी अपेक्षा मुंबईकरांची असेल, ते आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद पुढारी न्यूजची बातचीत केल्याबद्दल.